परमेश्वर आम्हाला धन्यवाद असो. परमेश्वर चांगला आहे. बायबल म्हणते त्याची दया सनातन आहे. आजच्या भक्तीमध्ये ख्रिस्त येशूच्या नावामध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एक वार स्वागत करतो. आणि विशेषतः पुन्हा एक वार जरा आपण सृष्टीसाठी आपण जरा जोरात टाळी वाजवूया काय. छान लेडिंग केलं. अचानक तिला सांगितलं तू पुढे ये म्हणून. आणि बघूला धन्यवाद. परमेश्वराने चांगल्या प्रकारे तिचं सहाय्य केलेलं आहे. गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही काय शिकला होता? गेल्या रविवारी तुम्ही काय शिकला होता? पुनरुत्थानाच्या रविवारी काय शिकला होता? आम्ही पाहिलं होतं की येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान, त्याच्यातून आम्ही पाहिलं होतं की येशू जिवंत आहे आणि तो आज देखील जिवंत आहे. परमेश्वर त्याची योजना येशू ख्रिस्ताच्या द्वारे पूर्ण करत आहे. आणि आम्ही पाहिलं होतं की आम्ही तो पुनरुत्थित ख्रिस्त आपल्याकडे मर्यादित न ठेवता आम्ही इतरांना देखील त्याची सुवार्ता किंवा येशू जिवंत झालेला हे सांगणं गरजेचं आहे. मग त्या आठवड्यामध्ये तुम्ही येशू जिवंत आहे हे सांगितलं का? किती जणांनी सांगितलं? पुनरुत्थानाचा संदेश आमच्यासाठी फार महत्त्वाचा. कारण आम्ही जर तिथंच थांबलो तर लोकांपर्यंत येशू पोहोचू शकत नाही. आणि म्हणून ते देवदूत येशू त्या मरियेला सांगितलं की माझ्या भावांना जाऊन सांग, माझ्या लोकांना जाऊन सांग. आणि त्यांनी त्या ठिकाणी जाऊन सांगितलेलं आहे. आणि अशाच प्रकारे तुम्हाला आणि मला देखील जाऊन सांगायचं आहे, जाऊन लोकांपर्यंत वर्तमान पोहोचवायचं आहे. यावेळेस आपण परमेश्वरच्या वचनात जाणार आहोत. आणि आजचा विषय आहे धार्मिक परंतु फसवणारे. आजच्या विषयाचं नाव आहे धार्मिक परंतु फसवणारे. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिला आहे धार्मिक आणि दुसरा आहे फसवणारे. तर प्रश्न असा आहे की धार्मिक कोणाला म्हटलेलं आहे तुम्हाला माहित आहे का? धार्मिक कोणाला म्हटलेलं आहे? आता हे समजण्यासाठी दुसरा प्रश्न आहे, तुम्ही धार्मिक आहात का? तुम्ही धार्मिक आहे का? तुम्ही धार्मिक आहे? मग धार्मिकतेची व्याख्या काय असायला पाहिजे किंवा काय आहे? बायबल काय दाखवतं धार्मिकतेची व्याख्या? धार्मिक कोणाला म्हटलेलं आहे म्हणून विचारलं तुम्ही धार्मिक आहे का? जर तुम्ही हो म्हणता तर तुम्ही धार्मिक काय आहे हे तुमच्या लक्षात. धार्मिक कोणाला म्हटलं म्हणूनच विचारलं तुम्ही धार्मिक आहे का? तुम्हाला खात्री आहे ना तुम्ही धार्मिक आहे? मग जर तुम्ही धार्मिक आहे तर त्या धार्मिकतेची व्याख्या सांगा की कशावरून तुम्ही म्हणू शकता किंवा असं काय आहे की ज्याच्याद्वारे आम्ही ते समजतो की मी धार्मिक आहे. बर, प्रभू येशूवर विश्वास ठेवतो तो व्यक्ती धार्मिक. अजून जो वचनानुसार चालतो तो. अजून जो जगी जीवनापासून अलिप्त राहतो किंवा त्याच्यामध्ये जात नाही तो. तुमची उत्तरं बरोबर आहेत. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं स्तोत्र 32:1-2 मध्ये की ज्याच्या पापांची क्षमा झालेली आणि ज्याच्या अपराधांवर परमेश्वर पांघरून टाकतो तो मनुष्य धन्य. आणि पहिले योहान 1:8-9 मध्ये म्हटल्याप्रमाणे जो पातक कबूल करून त्याच्याजवळ कबुली देतो तर परमेश्वर सर्व अधर्मापासून त्याला शुद्ध करतो. म्हणजे धार्मिकतेची व्याख्या काय आहे? ज्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे आणि ज्या व्यक्तीने ती स्वीकारली, मी स्वीकारतो माझी क्षमा झालेली आणि विश्वास ठेवतो तो व्यक्ती धार्मिक आहे. म्हणजे ज्याच्या हिशोबी परमेश्वर अधर्माचा दोष किंवा त्या व्यक्तीकडे पापी म्हणून पाहत नाही त्याला धार्मिक असं म्हटलेलं आहे. जाऊया स्तोत्र संहिता याचा 32वा अध्याय पहिले 2 वचन आपण या ठिकाणी वाचणार आहोत आणि मग आपण पुढच्या वचनांमध्ये जाणार. स्तोत्र संहिता 32 1 आणि 2 वचन काय म्हणतं? ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य. आणि दुसरं वचन म्हणतं ज्याच्या हिशोबी परमेश्वर अधर्माचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य. हालेलुया.
हालेलुया. या ठिकाणी धार्मिकतेची व्याख्या आम्हाला या वचनामध्ये दिसते. दावीद काय म्हणतो, ज्या माणसाची किंवा ज्या पापी व्यक्तीची क्षमा झालेली आहे आणि परमेश्वर त्या व्यक्तीकडे पापी म्हणून बघत नाही. आता तो काय पाहतो, क्षमा पावलेला व्यक्ती. येशूच्या रक्ताने जो व्यक्ती धुतला जातो तो विश्वासाच्या द्वारे परमेश्वराला स्वीकारतो, कबूल करतो, त्याच्या जीवनातून पाप परमेश्वर काढून टाकतो, तो व्यक्ती धन्य म्हणून सांगितलं तर तो व्यक्ती धार्मिक आहे. आणि मग दुसरी त्याची पुढची साक्ष अशी आहे वचन 2 मध्ये की ज्याच्या हिशोबी परमेश्वर अधर्माचा दोष लावत नाही. म्हणजे देव त्याला सतत दोष म्हणून पाहत नाही, तर तो आता दोषमुक्त झालेला आहे, पापमुक्त झालेला आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की अशा क्षमा पावलेल्या व्यक्तीच्या मनात कपट नाही, तो व्यक्ती धार्मिक आहे. हालेलुया. आता दुसरी बाजू अशी आहे, क्षमा झाली का, अधर्म गेला का, दोष गेला का, तुमच्यावर असणारा तो शिक्का जो होता पापीपणाचा तो गेला का. म्हणजे आता तुम्ही कसं झालेला आहात, तुम्ही धार्मिक झालेला आहात, शुद्ध झालेला आहे. परंतु तिसऱ्या टप्प्यातला एक जो गुण आहे ना तो फार महत्वाचा आहे. एवढं सगळं होऊन सुद्धा जर मनात कपट असेल तर, क्षमा झाली तरी कपट आहे, अपराध पुसून गेलेला आहे तरी मनात कपट आहे, धार्मिकतेचं आम्ही वस्त्र चढवले तरी देखील कपट आहे. मग या ठिकाणी प्रश्न असा उभा राहतो की एक धार्मिक व्यक्ती कपटी व्यक्ती असू शकते का. तुम्हाला काय वाटतं. धार्मिक म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल, एक क्षमा पावलेला व्यक्ती, एक क्षमा पावलेली स्त्री, एक क्षमा पावलेला मुलगा किंवा मुलगी ही क्षमा प्राप्त झालेली आहे, परंतु त्याच्या मनात जर कपट असेल तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तो धार्मिक असू शकतो का. किंवा एक धार्मिक व्यक्तीच्या मनामध्ये कपट असू शकतं का. म्हणजे लक्षात घ्या, धार्मिक होणं साधी गोष्ट नाहीये. आम्ही नुसतं म्हणू शकतो किंवा तोंडाने बोलतो हो मी धार्मिक आहे, किंवा ती व्यक्ती किंवा ती फॅमिली धार्मिक आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु त्याची दुसरी बाजू अशी आहे की त्या व्यक्तीच्या मनामध्ये कपट नसावं, तर तो कसा असावा, शुद्ध किंवा स्वच्छ मनाचा, किंवा आम्ही असं म्हणू शकतो चांगला असावा, आणि ती त्याची साक्ष आहे. परंतु विषय काय आहे, धार्मिक परंतु फसवणारे. म्हणजेच क्षमा पावलेले आहेत, ख्रिस्ताचा अनुभव घेतलेला आहे, ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे, ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे चालणार आहे, परंतु बऱ्याच वेळा असं होतं की तेच व्यक्ती फसवीची कामं करतात. हालेलुया. बऱ्याच वेळा असं होतं की धार्मिक म्हणणारेच लोक फसवी किंवा खोटेपणा करतात, आणि हा खोटेपणा त्यांचा आशीर्वाद किंवा त्यांचा अभिषेक किंवा सामर्थ्य जाण्यास कारणीभूत ठरतो. म्हणून आज आम्हाला चेक करायचं की मी कोणत्या प्रकारचं धार्मिक व्यक्ती आहे. कारण मगाशी तुम्ही कबुली दिली की मी विचारला ना प्रश्न, तुम्ही धार्मिक आहे का, तर तुम्ही हो म्हटलेला. मग कुठल्या प्रकारचं मी धार्मिक आहे आज थोडक्यात आम्हाला वचनातून शिकायचं आहे. आणि मग विषयाला अनुसरून आम्ही पाहतो धार्मिक परंतु फसवणारे. फसवणे म्हणजे खोटं बोलणे, लबाडी करणे, खोटे सांगणे, खोटी वातावरण निर्माण करणे किंवा खोटी साक्ष देणे, खोटं बोलणे, खोटं काहीतरी डोक्यावरती एखाद्याच्या मारणे, आणि आपल्या तोंडाच्या द्वारे सर्व फसवणुकीचे शब्द उच्चार करणे, या सर्व गोष्टी फसवणुकीमध्ये येतात. आणि मग बऱ्याच वेळा आम्ही पाहतो की विश्वासणारे धार्मिक म्हणणारेच खोटं बोलतात, फसवायचा प्रयत्न करतात. मग एकमेकांना फसवलं जातं, घरच्यांना फसवलं जातं, बायकोला फसवलं जातं, नवऱ्याला फसवलं जातं, आजूबाजूच्या लोकांना फसवलेलं जातं, बाजारामध्ये फसवाफसवी चालते, व्यवहारामध्ये फसवाफसवी येते, आणि मग शेवटच्याला विश्वासणारे म्हटल्याप्रमाणे देवाला सुद्धा फसवलं जातं. देवशक्ती फसवेगिरी केली जाते, आणि मग या फसवेगिरीचे परिणाम प्रत्येक फसवणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आपण जाऊया नीतिसूत्रे याचा अध्याय 12-22 वचन आपण वाचणार आहोत. त्याच्यानंतर 21वा अध्याय 23वा वचन आणि 28वा अध्याय 13 वचन आपण वाचणार आहोत. पहिला आपण वाचूया नीतिसूत्रे 12वा अध्याय 22वा वचन. असं म्हणतं, असत्यवाणी परमेश्वराला वीट आणते. मिळालं का तुम्हाला सर्वांना. काय म्हटलेलं आहे, असत्यवाणी परमेश्वराला वीट आणते. असत्यवाणी म्हणजे कुठली, याच्यामध्ये सत्य नाही किंवा खोट्या प्रकारची वाणी.
लबाडीचे शब्द, लबाडीचं बोलणं किंवा लबाडीची प्रार्थना, लबाडीचे संदेश, लबाडीचे आशीर्वाद किंवा खोटेपणाचं कौतुक, या सर्व गोष्टी बायबल काय सांगतं, परमेश्वराला वीट आणतात. वीट म्हणजे काय? तिरस्कार. वीट म्हणजे देवाला किळसवणं. आम्ही म्हणतो ना, मला एखाद्या गोष्टीचा वीट आलेला, ती नको वाटते. आता ह्या वीटला दुसरा एक शब्द असा जुळलेला आहे, विटलेला पदार्थ किंवा विटलेलं कापड. माहिती आहे का तुम्हाला? बरं, विटलेलं कापड हा शब्द ऐकला का तुम्ही कधी? आहे की नाही? म्हणजे काय हो? नुसतं घाण झालेलं नाही. विटलेलं कापड, त्याच्यामध्ये घाण असते आणि त्याच्यामध्ये दुर्गंधी असते. इतकं घाणेरडं कापड ते. आणि विटलेली भाजी किंवा विटलेली डाळ, विटलेला रस्सा पाहिलं का तुम्ही? कधी होतं ते असं? 2-3 दिवस ठेवल्यानंतर. उन्हाळ्यामध्ये भाज्या, जेवण काय होतं, खराब होतं. 1-2 दिवस राहिलेला असतं, आपण बाहेर जातो किंवा लक्षात राहत नाही, आणि भांड्यामध्ये जर ते पातळ भाजी, आमटी, सांबर काय असेल आणि 2-3 दिवसांना अचानक उघडलं तर काय होतं, आम्हाला ते घाण झालं, खराब झालेलं दिसतं. मग आम्ही काय म्हणतो, ते विटलेलं आहे. म्हणजे नेमकं काय झालेलं? त्याच्यामध्ये दुर्गंधी, बॅक्टेरिया तयार झालेले असतात त्याच्यामध्ये, आणि एक प्रकारचा वास त्याच्यामध्ये असतो की जो आम्ही घेऊ शकत नाही. त्याची टेस्ट बिघडलेली असते. असा त्या पदार्थाचा वास ज्यावेळेस नाकात जातो किंवा तो पदार्थ आमच्या जिभेवर येतो, त्यावेळेस रिॲक्शन कशी असेल तुमची? किती छान लागतं असं म्हणणार का? काय होईल? नाकाचे शेंडे आकसले जातात लगेच. इतकं वाईट वाटतं, अरे किती घाण झालेलं. याला म्हटलेलं विटलेलं. आणि परमेश्वरचं वचन काय म्हणतं, असे शब्द जे आहेत असत्याचे, ते परमेश्वराला तशा प्रकारची रिॲक्शन करायला लावतात. म्हणजे तो म्हणतो, मला त्याचा वीट आलेला आहे, ते शब्द फार घाणेरडे आहेत, जणू काय त्याच्यातून मला वास येत आहे, दुर्गंधी येत आहे. 21वा अध्याय 23वा वचन म्हणतं, जो आपले तोंड सांभाळतो तो संकटापासून आपला जीव बचावतो. म्हणजे जो व्यवस्थित आणि चांगलं बोलतो, म्हणजे तोंड सांभाळतो, जीभ सांभाळतो, तो आपला जीव संकटापासून वाचवतो. म्हणजे लक्षात घ्यायचं, विरुद्धार्थी मला तुम्हाला काय दाखवायचंय, ज्याचे शब्द चांगले नाही, ज्याचं तोंड चांगलं नाही, तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती आपला जीव नाशामध्ये टाकते आणि तिच्यावर किंवा त्याच्यावरती आपत्ती किंवा संकटे येतात. हालेलुया, हालेलुया. कधी हा शब्द प्रयोग ऐकला का? लय तोंडगळबाई येते, फटकळ तोंडाचा, तोंड चांगलं नाही त्यांचं, जीभ चांगली नाही, काळ्या जिभेचा. हे जे प्रकार काय आहेत, हे चुकीचे शब्द आहेत. आणि जो अशा प्रकारचे शब्द उच्चार करतो, पवित्र शास्त्र सांगतं की तो आपला जीव संकटात टाकतो. म्हणजे बरेच संकट हे कशामुळे येतात? चुकीचे शब्द उच्चार. मग त्याच्यामध्ये पहिलं आम्ही पाहतो की फसवणूक किंवा लबाडी जर असेल, खोटेपणा असेल, तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या शब्दांमुळे समस्या, अडचणी, आजारपण आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाप येतात आणि ती व्यक्ती शापग्रस्त बनून जाते. आणि तिसरं आम्ही वाचतो 28:13 मध्ये, नीतिसूत्र 28:13 तिथं असं म्हटलेलं आहे, जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही. म्हणजे शल्मोनाला माहिती झालं होतं की आम्ही आमचे दोष कबूल करणे म्हणजे आमचं बोलणं हे स्वीकारणारं, पश्चाताप करणारं किंवा क्षमा मागणारं, क्षमा करणारं असावं. आमचं बोलणं उद्धटपणाचं किंवा द्वेषाचं नसावं आणि आमचं बोलणं चांगल्या प्रकारचं असावं. आम्ही झाकून ठेवणारे नसावेत. म्हणजे आमचे शब्द किंवा आमचे चुका ज्या आहेत, अपशब्द आहेत, त्याला आम्ही खत पाणी घालणार नसेल तर ते आम्ही सोडून द्यावेत आणि आम्ही पश्चाताप व्यक्त करणारे, क्षमेची याचना करणारे शब्द उच्चारायला पाहिजे. आम्ही देवाच्या जवळ किंवा मनुष्याच्या जवळ आम्ही क्षमा मागणं गरजेचं आहे. तर प्रियांनो, ही 3 वचनं तुम्हाला एवढ्यासाठी दाखवलेली आहेत की पवित्र शास्त्र बोलण्याविषयी आम्हाला या ठिकाणी शिक्षण काय देतं ते आम्हाला समजणं गरजेचं आहे. मग आता आम्ही पहिल्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. पहिला मुद्दा आहे धार्मिक परंतु फसवणारे. विषयाचं नावच आहे धार्मिक परंतु फसवणारे. आणि मग या ठिकाणी 2 लोकांची साक्ष आम्ही पाहणार आहोत. पहिला आम्ही पाहतो 2 राजे
5वा अध्याय 25 आणि 26 वचन जर आपण पटकन काढूया. याच्यामध्ये आम्ही एका व्यक्तीचं जीवन पाहणार आहोत. तो कशा प्रकारची त्याची साक्ष पवित्र शास्त्र देतं. दुसरे राजे 5वा अध्याय 25 आणि 26 वचन मिळालं का सर्वांना? दुसरे राजे 5वा अध्याय 25 आणि 26 वचन काय म्हटलेलं आहे? दुसरे राजे 5वा अध्याय 25 आणि 26. 24 वचनापासून वाचा 26 वचनापर्यंत. तो टेकडी नजीक येऊन पोहोचला तेव्हा त्याने त्या वस्तू त्यांच्या हातून घेऊन आपल्या घरी ठेवून दिल्या आणि त्या मनुष्यात जा म्हणून सांगितले. मग ते निघून गेले. वचन 25. त्याप्रमाणे तो आज जाऊन आपल्या धन्यापुढे उभा राहिला. अलिशा त्यास म्हणाला, गेहजी, तू कोठून आलास? त्याने म्हटले, आपला दास कोठेही गेला नव्हता. वचन 26. तो त्यास म्हणाला, तो पुरुष तुला भेटण्यासाठी आपल्या रथावरून उतरून मागे फिरला तेव्हा माझे लक्ष तिकडे गेले नव्हते काय? चांदी, वस्त्रे, जैतुनाचे बाग, द्राक्षांचे मळे, शेरडे मेंढरे, गुरेढोरे, दासदासी घेण्याचा हा समय आहे काय? आता या ठिकाणी आम्हाला ही घटना माहिती आहे. अलिशा आता वयस्कर झालेला आहे, वृद्ध झालेला आहे, त्याची दृष्टी कमजोर झालेली आहे. आणि नामान ज्यावेळेस तो कोडी बरा झाला आणि जायच्या वेळेस तो अलिशाकडे येतो आणि म्हणतो की हे धन, सोनं, चांदी, मी काही बक्षीस आणले ते सगळं तुला घे. अलिशा म्हणतो, मला त्यातील काही लोक तू परत घेऊन जा. आणि तो नामान आपल्या रथातून निघून गेला. त्यावेळेस अलिशाचा चाकर, सेवक, पवित्र शास्त्र सांगता अलिशाच्या हातावर तो पाणी घालणारा व्यक्ती होता. म्हणजे अलिशाच्या एकदम जवळचा, सगळ्यात जवळचा व्यक्ती. तो तिथं उभा आहे आणि तो बघतो. त्याच्या मनामध्ये काहीतरी एक विचार आला, एवढं सगळं सोनं, चांदी, पोशाख असताना माझा धनी याला नाकारतो, त्याला काही कळतंय काय? त्याने नाही घेतलं, मग मी तरी घेतो. आणि मग तो उठला आणि रथाच्या पाठीमागे गेला, रथ थांबवला आणि त्या नामानाकडून त्याने त्या वस्तू घेतल्या. खोटं बोलला, माझ्या धान्याकडे काही पाहुणे आलेले आहेत आणि त्यानं मला पाठवलं, ते दे इकडे सगळं. पोशाख, सोनं, नाणे जे काही तिथं मिळालं ते घेतलं. बायबल म्हणतं त्याने आपल्या घरात नेऊन ठेवल्या आणि परत साळसूतपणे अलिशाच्या घराजवळ येऊन दारामध्ये पूर्वीसारखा कामाला उभा राहिला. आणि मग अलिशाने त्याला आत्म विचारलं, गेहजी, कुठे गेला होतास? बघा वचन 25 मध्ये. त्याप्रमाणे तो आज जाऊन आपल्या धान्यापुढे उभा राहिला. अलिशा त्यास म्हणाला, गेहजी, तू कोठून आलास? त्याने म्हटलं, आपला दास कोठे गेला नव्हता. हालेलुया. तुम्हाला काय वाटतं, गेहजी खरं बोलला का? अलिशाने विचारलं, कुठे गेलतास, कुठं होतास, काय करत होता? तो म्हणतो, काय नाही, मी इकडंच आहे. या ठिकाणी मला तुम्हाला महत्वाची गोष्ट दाखवायची. गेहजी कोण आहे? गेहजी एक धार्मिक व्यक्ती आहे. गेहजीला इस्रायलाच्या परमेश्वराच्या नावाची ओळख आहे. गेहजीला इस्रायलाचा परमेश्वर चमत्कार करतो. मोशेच्या द्वारे कार्य केलेलं, अब्रामाच्या द्वारे कार्य केलेलं, हे सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहे. गेहजीला हे सुद्धा माहिती की काही दिवसापूर्वीच, वर्षापूर्वी, महिन्यापूर्वी माझा याच्याही पेक्षा मोठा जो सेवक म्हणजे एलिया अग्नीच्या रथामध्ये बसून वरती गेलेला आहे आणि त्याचा दुप्पट वाटा माझ्या धन्याला मिळालेला आहे. म्हणजेच त्याला परमेश्वराची माहिती आहे, परमेश्वराचं वचन माहिती आहे. सेवकाबरोबर तो काम करत आहे, सेवकाच्या हाताखाली काम करत आहे, सेवकाबरोबर जाणे येणं, सेवकाला मदत करणं. मग मला सांगा, हा व्यक्ती पापी असू शकतो का? नाही. याला परमेश्वराची ओळख आहे, याला परमेश्वर माहिती आहे, परमेश्वराचं वचन माहिती आहे. परंतु एक गोष्ट अशी आहे की इथं आता त्याची साक्ष खराब झालेली आम्हाला दिसते. तो सेवकासाठी खोटं बोलला आणि काय म्हणतो, तुझा दास कुठंच गेलेला नाही. हालेलुया, हालेलुया. आणि मग 26व्या वचनामध्ये त्यानं त्याला उत्तर दिलं, अलिशाने त्याला उत्तर दिलं, अरे तो रथातून उतरला आणि मग तू ते कपडे, सोनं, जे काय काय होतं ते घेतलंस. मग ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना मी तुला बघितलं नाही काय?
म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये तो म्हणतो, अरे तू खोटं कशाला बोलतोस, त्या रथाकडे तू गेलास, ते सगळं काय चाललेलं मी बघितलेलं आहे, तुला काय वाटतं मला समजलं नसेल. गेहजी या ठिकाणी काय करत आहे, फसवेपणा करत आहे. तो कुणाला फसवत आहे, अलिशाला फसवत आहे. मी कुठंच गेलो नाही, मी काही घेतलंच नाही, मला काही माहिती नाही. देवाच्या प्रिय लोकांना लक्षात घ्या की हाच गेहजीचा आत्मा बरेच धार्मिकामध्ये काम करतो. आणि मग हे धार्मिक लोक प्रार्थना करणारे काय म्हणतात, मला काही माहिती नाही. हालेलुया. माहिती असतं, मला काही माहित नाही. ते देवाला पण फसवायचा प्रयत्न करतात, सेवकांना फसवायचा प्रयत्न करतात, लेकरं असतील तर आई वडिलांना फसवण्याचा प्रयत्न करतात, शेजाऱ्याला आम्ही एकमेकाला फसवण्याचा प्रयत्न करतो. कोण आहेत हे, जे देवाला ओळखतात. आणि प्रिय शेवटच्या दिवसामध्ये आता फसवाफसवीचे बरेच धंदे चालू झालेले आहेत जगामध्ये. आणि ह्याच गोष्टी आता चर्चमध्ये, घरामध्ये, मंडळांमध्ये आणि विश्वासदारांमध्ये घुसलेल्या आहेत. विश्वासदारे सुद्धा आता फसवाफसवी करायला लागले. विश्वासदारे खोटं सांगतात, खोटी साक्ष देतात, खोटं ठरवतात, खोटं बोलतात. गेहजी म्हणतो, मी इकडेच आहे, तुझा दास कुठे गेला नाही, पण ऍक्च्युली तो जाऊन आला होता. ते चोरीच्या वस्तू सामान आपल्या घरामध्ये त्यांना लपून ठेवलं. लबाडीचा आत्मा गेहजी मध्ये काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. दुसरं उदाहरण आपण पाहूया. प्रेषितांचे कृत्य 5वा अध्याय 1 ते 4 वचन आपण वाचूया. प्रेषितांचे कृत्य 5वा अध्याय 1 ते 4 जरा वाचा कोणीतरी. हनन्या नावाचा कोणी एक इसम, त्याची बायको सफीरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, पवित्र आत्म्याची लबाडी करावी, जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे? की होती तोवर तुझी स्वतःची विकल्यावर तुझ्या स्वाधीन होती काय? ते करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस? तू पण मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहे. बस. हालेलुया. पहिल्या शतकातल्या पहिल्या मंडळीमध्ये पेत्र पुढारपण पाळपण करत असताना येरुशलेमला देणगी पाठवायची मंदिरामध्ये. आणि मग त्यावेळेस प्रेषित सेवक मंडळीतले लोक आपापली जमीन, शेती, वस्तू विकून प्रेषितांच्या पायाजवळ आणून पैसे, वस्तू ठेवायचे आणि ते सेवेसाठी वापरलं जायचं. आणि असंच त्या ठिकाणी मी पाहतो की 2 व्यक्तीने एक निर्णय घेतला का पत्नीने नवरा बायकोने निर्णय घेतला, आपली जमीन विकूया आणि जमिनीतले पैसे आणून आपण सेवेसाठी चर्चमध्ये देऊया. हालेलुया. चांगलं काम आहे का वाईट काम आहे? चर्चमध्ये आपलं पैसा जमा करणे, वर्गणी देणे, किंवा समजा मीटिंग आहे, मीटिंगला पैसे देणे, चर्च बांधकामला पैसे देणे, देवाच्या सेवेसाठी पैसे देणे चांगलं काम आहे. आता हे जे 2 व्यक्ती आहेत, हनन्या आणि सफीरा, यांची बायबल साक्ष अशी देते, जर आम्ही बारकाईने वाचलं तर लक्षात येईल की यांना पेत्राविषयी आणि पेत्राचा जो परमेश्वर याच्याविषयी चांगली माहिती होती. पेत्र आणि 12 शिष्य आणि काही स्त्रिया माडीवरच्या खोलीमध्ये प्रार्थना करत असताना पवित्र आत्म्याचा अभिषेक त्यांच्यावरती उतरला. आत्म्याचा अग्नीचा वर्षाव त्या ठिकाणी झाला. ते अन्य भाषेमध्ये बोलू लागले, हे नवीन सामर्थ्याने अभिषेकाने भरले. ही सगळी गोष्ट या पती पत्नींना माहिती आहे. आणि विशेष म्हणजे असा आत्म्याने भरलेला पालक त्यांना लाभलेला आहे. हालेलुया. हालेलुया. किती महत्वाची आणि आनंदाची चांगली गोष्ट आहे ना, की जो पवित्र अग्नीनं अभिषेकानं भरलेला व्यक्ती त्यांना सेवेसाठी मिळालेला. आणि त्याच्या मंडळीत हे लोक आहेत, म्हणजे हे फार काय असे थोडे नाहीत, पुष्कळ आशीर्वादित, किंवा आम्ही असं म्हणत ते फार नशिबान व्यक्ती आहेत की ज्यांना अग्नीच्या अभिषेकानं भरलेला पाळक मिळालेला. अशा पाळकाच्या हाताखाली असताना त्यांनी जमीन विकली आणि येऊन त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की खोटेपणा ते करत आहे. प्रेषिताकडे म्हणजे पेत्राकडे आले आणि ते म्हणतात, हे जमिनीचे विकलेले पैसे एवढ्यालाच विकली काय? तर तो तुझा नवरा म्हणतो, होय एवढ्यालाच मी विकलेली आहे. पेत्र पवित्र आत्म्यानं भरलेला आहे.
पेत्रामध्ये दैवी आत्म्याचा अभिषेकाचा वर्षाव झालेला आहे. आता हा पेत्र तिथे एक प्रश्न विचारतो बघा. 4थ्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? तू ती होती तर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? आणि शेवटच्या वेळमध्ये म्हटलेले तू मनुष्याशी नाही तर देवाशी लबाडी केली आहे. हालेलुया. आणि त्याच्या आधीच्या वचनामध्ये 3ऱ्या वचनात काय म्हटलेलं माहितीये का? तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या तू पवित्र आत्म्याबरोबर लबाडी केलेली आहे. पवित्र आत्म्याबरोबर आणि देवाशी, हे 2 शब्द या ठिकाणी वापरलेले. म्हणजेच हनन्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक, पवित्र आत्म्याविषयी माहिती आहे. कदाचित तो सुद्धा स्वतः पवित्र आत्म्यानं भरलेला असेल, अभिषेकानं भरलेला आहे. आणि हाच व्यक्ती पैशासाठी आपल्या बायकोच्या संमतीने खोटं बोलत आहे. लक्षात येतं का? हनन्या कोण आहे? एक धार्मिक व्यक्ती आहे. पण तो हनन्या काय करते? पेत्राला फसवत आहे. पेत्र काय म्हणतो? मला नाही तू फसवत, माझ्याशी तू नाही लबाडी करत. तू कोणाशी लबाडी करत आहे? तू देवाशी लबाडी करत आहे, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करत आहे, तू सेवेशी लबाडी करत आहे, तू विश्वासाशी लबाडी करत आहे, तू वचनाबरोबर लबाडी करत आहेस. आणि तुझं मन शैतानानं भरवलं. तू का भरवू दिलंस? कशानं भरवलं? लबाडीनं भरवलं. देवाच्या प्रिय लोकांनो, लक्षात घ्या, जे विश्वासधारी म्हणतात ना आम्हाला शैतान काही करू शकत नाही, लक्षात घ्या, हेच लोक शैतानाच्या हातामध्ये 100% पडलेले आहेत. कारण शैतानाने त्यांना कधी भरवले त्यांना सुद्धा कळत. गर्व कधी भरवतो समजून सुद्धा येत नाही. साडी करणं कधी भरवतो समजून येत नाही. मीपणा कधी घुसला समजून येत नाही. आणि यांच्यामध्ये पैशाचा मोह, फसवणारा आत्मा कधी घुसला या दोघांना समजलं सुद्धा नाही. पेत्र तेच विचारतो, तुम्हाला कसं काही कळलं नाही? तुम्ही असा कसा विचार केला? तुम्ही का चुकीचा निर्णय घेतला? देवाच्या प्रिय लोकांनो, लक्षात घ्या, या ठिकाणी देखील आम्हाला दिसतं की गेहजी आणि नंतर ज्यावेळेस तो मरण पावला, त्याची पत्नी आत आली. 3 तासांना आतमध्ये आल्यानंतर तिला प्रश्न पडला, माझा नवरा अजून का आला नाही? आपण जाऊन बघूया. आणि ज्यावेळेस ती चर्चमध्ये गेली, पेत्राला बघितलं. पेत्राने तिला परत तोच प्रश्न केला, काय तुझा नवरा म्हणतो तेवढ्यालाच जमीन विकली काय? हालेलुया. काय म्हणते ते? होय, तेवढ्यालाच विकलं. बघा, या ठिकाणी लबाडपणाचा आत्मा या पती पत्नींमध्ये काम करत आहे, फसवणारा आत्मा काम करत आहे. आता हा आत्मा विश्वासधाऱ्यांमध्ये कसं काम करतो मला तुम्हाला सांगू द्या. ज्यांचं लग्न झालं असेल ना त्यांना लवकर समजेल. आणि मग तुमच्याकडे खर्च करायला पैसे दिले जातात काय? किंवा नवऱ्याकडे असतात किंवा बायकोकडे असतात. आणि मग ज्यावेळेस हिशोब करायचा वेळ येतो आणि समजा हिशोब मागितला, किती रुपये झालं, काय करतात बायका? 100 रुपये बिल झालं असेल तर किती सांगतात नवऱ्याला? 50 रुपये जास्त. हे 50 रुपये जास्त सांगतात. तुम्ही किती सांगता बाकीचे? प्रॅक्टिकल आहे, फक्त नवऱ्याच्या बाबतीत नाही. बरेच अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तो दुष्ट आत्मा म्हणजे फसवणारा आत्मा विश्वासदारांमध्ये घुसतो आणि डायरेक्ट फसवण्याचं काम चालू करतो. आणि याची सुरुवात जी आहे ना ती आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं की तिथं फसवणारा आत्मा हवे सांगती बोलत आहे आणि तो म्हणतो खाना फळ, तू मरणार नाहीस. आणि त्यानं ऐकलं आणि मग तो फसवणारा आत्मा तिच्यामध्ये घुसला, आदामामध्ये घुसला. आणि देव ज्यावेळेस तिथं आला आणि देवाने विचारलं, काय रे तू कुठे आहेस? तुम्ही दोघं मला दिसत नाही. ते म्हणतात आम्ही झाडाच्या मागं लपलो. का झाडाच्या मागं लपला? तर ते फळ खाल्लेलं. आदामाला विचारलं तू खाल्लंच काय? आदामाने काय सांगायला पाहिजे होतं? होय मी खाल्लं. तो तसं नाही सांगत. तू जी स्त्री मला दिलीस तिनं मला दिलं. बऱ्याच स्त्रिया आपलं कुटुंब पाडण्यासाठी कारणीभूत आहेत. तुम्हाला रागितलं नसेल. नीतिसूत्रामध्ये त्याची साक्ष दिली. शर्मन काय म्हणतो माहितीये का? मूर्ख स्त्री आपले घर पाडते आणि शुद्ध पत्नी आपलं घर बांधते. मग तोच दुष्ट आत्मा जो हवाबाईच्या जवळ आला होता, फसवणारा आत्मा, आता तो या पती पत्नींमध्ये आला, सपिरामध्ये आला
आणि मग सफिरानं त्या ठिकाणी आपल्या नवऱ्याला काय म्हटले, 1000 रुपये कशाला दर्शवून द्यायचं आहे, 500 रुपये देऊया. मीटिंगला काही सगळेजण मदत देतात, कशाला 1000 रुपये द्यायचे, 100 रुपये देऊया आणि बाकीचे आपल्याला ठेवूया. हो म्हटलं. आदामानं हवेचं ऐकलं. आता इथं कोणी कोणाचं ऐकलं? हानान्याने सफिराचं ऐकलं. दोघांनी संगनमत केले आणि देवाच्या सेवक ते खोटं बोलले. ती पण आता आल्यानंतर हो एवढ्याला जमीन विकली आणि पवित्र शास्त्र सांगतं ते देखील त्या ठिकाणी मरण पावलं. मला तुम्हाला दाखवायचं आहे, धार्मिक लोक या शेवटच्या दिवसामध्ये लबाडीच्या आत्म्यानं भरले जातात. तुम्हाला जरा टेन्शन येईल, पण पहिले तिमोथी 1:4 मध्ये किंवा 4:1 मध्ये जर वाचलं तर असं म्हटलेलं आहे की शेवटल्या दिवसात कित्येक लोक विश्वासातून भ्रष्ट होतील, विश्वासातून मागे जातील. का तर फसवण्याच्या आत्म्याने ते भरलेले असतील. ते विश्वास नाकारतील, ते प्रार्थना नाकारतील, दाखवतील आम्ही धार्मिक आहे, परंतु ते आत्मिक फसवणारे बनतील. आणि बरेच लोक तशा प्रकारे आता वागत आहेत. आणि शेवटी शास्त्र म्हणतं लबाड बोलणारे आणि हे सगळे यांना दुसऱ्या मरणाची शिक्षा म्हणजे नरकाच्या अग्नीमध्ये ते टाकले जाते. प्रियांनो, मी फक्त 2च उदाहरणे घेतलेली आहेत, परंतु पवित्र शास्त्रामध्ये अजून बरेच असे लोक आहेत की ज्यांनी फसवाफसवी केलेली. आपल्याकडे वेळ नाही, परंतु आपण पाहण्याचा प्रयत्न करूया थोडक्यात. मला तुम्हाला सांगू द्या की जर मी एक धार्मिक आहे तर मी कोणत्या प्रकारचं धार्मिक आहे मला परीक्षण करणं गरजेचं आहे. आणि मग शेवटच्या 3ऱ्या मुद्द्यात आम्ही येतो. आम्ही पाहतो परिणाम. शेवटच्या मुद्द्यामध्ये आम्ही येतो की स्वतःचं परीक्षण. मी कोणत्या प्रकारचा धार्मिक व्यक्ती आहे? मी फसवणार आहे का? मी खोटं बोलणार आहे का? तुम्हाला माहिती आहे का, अब्राम सुद्धा खोटं बोलला होता. ज्यावेळेस त्याच्या पत्नीकडे त्या राजानं बघितलं आणि त्याला विचारलं ही तुझी कोण, साऱ्याविषयी त्यानं काय साक्ष दिली? ती माझी बहीण आहे म्हणून सांगितली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो खोटं बोलला. असे बरेच सेवक, बरेच पवित्र शास्त्रामध्ये लोक आहेत की जे खोटं बोलले, परंतु बरेच असे आहेत की ज्यांनी पश्चाताप केला आणि ते वाचले. बरेच असे आहेत की त्याचा परिणाम असा झाला की ते मरण पावले, त्याच्यावरती शाप आलेले आहे. प्रियांनो, आता तुम्हाला सांगण्यासाठी यासाठी हा विषय काय निवडलेला आहे, मी प्रार्थना करत होतो प्रभू काय सांगतो. कारण काही ठिकाणी मी बघत आहे फसवलं जात आहे. मग 3ऱ्या मुद्द्यामध्ये आम्हाला पाहायचं आहे की मी कशा प्रकारचा आहे. तर लक्षात घ्या, फसवणारा कोण आहे तर ज्याच्यामध्ये पवित्रता नाही. फसवणारा कोण आहे ज्याच्यामध्ये सत्य नाही. फसवणारा कोण आहे ज्याच्यामध्ये ते सत्याचं वचन नाही. तो व्यक्ती फसवतो. आणि शास्त्र सांगतं माझी मुले सत्यात चालतात. हे ऐकून मला फार आनंद होता, असं योहानाच्या पत्रामध्ये योहान मंडळीतल्या लोकांना सांगतो. म्हणजे फसवतो कोण ज्याच्यामध्ये येशूचं वचन नाही, सत्य वचन आहे. येशू प्रार्थना करत असताना योहानाच्या पुस्तकात शुभवर्तमानामध्ये आम्हाला पाहायला मिळते, येशू प्रार्थना करताना काय म्हणतो, सत्य तुझं वचन आहे, सत्य तू आहे, तुझं वचन आहे. आणि प्रियांनो, जर ते सत्य किंवा वचन धार्मिक म्हणणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात, वागण्यात, बोलण्यात, व्यवहारात नसेल तर फसवणारा आत्मा त्याच्यामध्ये काम करतात. चर्चला जाणारे सुद्धा नवऱ्याला किंवा बायकोला फसवतात. वचन वाचणारे दुकानदाराला फसवतात. साक्ष सांगणारे किंवा संदेश सांगणारे एकमेकांना खोटे रिपोर्टिंग करतात. ही फसवाफसवी आहे. याचं कारण काय आहे तर सत्य त्याच्या ठाई नाही. जर सत्य माझ्यामध्ये असेल म्हणजे वचन असेल, सत्याचं वचन थोडं जरी मी अवलंबन करत असेल आणि वागण्याचा प्रयत्न करत असेल तर देव मला सहाय्य करतो. ते वचन मला मदत करतं सत्यामध्ये चालण्यासाठी, सत्यामध्ये टिकून राहण्यासाठी, सत्य माझ्यामध्ये काम करण्यासाठी परमेश्वर आम्हाला सहाय्य करतो. परंतु सत्य जर माझ्यामध्ये नसेल त्याचा अर्थ आहे तिथं कोणीतरी दुसरं आहे. आणि ते कोण आहे? तो फसवणारा आत्मा आहे. आता हा जो फसवणारा आत्मा आहे ना, 2 प्रकारे काम करतो. एक, ज्याच्यामध्ये तो वास करतो. लक्षात घ्या मी काय सांगतो. तो फसवणारा आत्मा, लबाडीचा आत्मा ज्या व्यक्तीमध्ये आहे त्या व्यक्तीकडून तो दुसऱ्यांना फसवतो. आणि दुसरी बाजू
तोच आत्मा त्या व्यक्तीला आत्मिक जीवनामध्ये त्याची फसवणूक करतो आणि त्याला भासवतो की तू खरा धार्मिक आहेस. तुमच्या लक्षात येत आहे? तो फसवणारा आत्मा दोन प्रकारे काम करतो. एक, त्या व्यक्तीकडून दुसऱ्याला फसवणे, आणि दुसरं, तो त्या व्यक्तीची स्वतः फसवणूक करतो की मी धार्मिक आहे, मी चांगला आहे, मी शुद्ध आहे, माझ्यासारखा कोण नाही. परंतु बायबल सांगतं देवाने जर पाहायचा प्रयत्न केला आणि देवाला जर दिसलं तर तिथं त्याचा खोटेपणा उघडतो. माझ्यासारखा नम्र, म्हणजे ती स्वतःची फसवणूक आहे. म्हणून पवित्र शास्त्र काय म्हणतं? फसवू नका, देवाचा उपवास व्हायचा नाही. म्हणजे तुम्ही स्वतःला पण फसवू नका आणि देवाला फसवू नका, किंवा देव फसवला जाऊ शकत नाही, तुम्ही स्वतः फसवले जाता. येशू ख्रिस्ताने असं बसलेला असताना मंदिरामध्ये बसलेला आहे आणि प्रत्येक जण त्या वेदीवरती काय काय दान ठेवत आहे. कोण सोनं, कोण कोंबडे, कोण अंडी, काय 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 काय. एक विधवा त्या ठिकाणी येते, 2 टोले ठेवते. आणि हे सर्व करत असताना तो लोकांचे अंतःकरण पाहत आहे आणि मग त्यांना त्या अंतःकरणाच्या जजमेंटवरून, म्हणजे त्या निदर्शनास आलेल्या गोष्टींवरून एक दाखला सांगतो. आणि त्याची सुरुवात अशी केली की तर जमलेल्यांपैकी कित्येक जण असे समजत होते की आम्ही फार धार्मिक आहोत, म्हणून त्यांना एक दाखला दिला की 2 व्यक्ती मंदिरामध्ये गेले आणि एकानं प्रार्थना केली. काय प्रार्थना केली हो? प्रभू, मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, मी दशमांश देतो, मी एक चांगला धार्मिक आहे. आणि त्याच वेळेस तिथं दुसरा एक व्यक्ती आला ज्याला पापी व्यक्ती म्हटलेला. आणि तो पापी व्यक्ती आत आल्यानंतर ह्या धार्मिकाची प्रार्थना चालू आहे आणि त्याचं लक्ष गेलं, अरे पापी व्यक्ती आला. मग तो देवाला काय म्हणतो माहिती का? प्रभू, मी तुझे आभार मानतो. कशासाठी हो? कशासाठी? मी या पापी व्यक्तीसारखा नाहीये. म्हणजे मी कसं आहे? मी फार धार्मिक आहे. म्हणजे तो स्वतःला धार्मिक समजत होता. ते कशामुळे झालं माहिती आहे? तो फसवणारा जो आत्मा आहे ना, तो त्याला दाखवत होता की तू फार धार्मिक आहे. चेक करा या शेवटच्या दिवसांमध्ये तुमच्यात कोण आहे? सत्य आहे का फसवणारा तो दुष्ट आत्मा? गर्विष्ठपणाचा आत्मा आहे का लीन आणि नम्रतेचा आत्मा आहे? मीपणाचा आत्मा आहे का क्षमाशीलतेचा आत्मा आहे? सत्याचं वचन आहे का असत्याचे शब्द आहे? चेक करा. आणि मग बायबल म्हणतं की तो दुसरा व्यक्ती ज्यावेळेस प्रार्थना करायला लागला त्यावेळेस तो म्हणतो की त्यानं आकाशाकडे आपलं तोंड सुद्धा केलं नाही, छातीवर हात मारून म्हणला, हे परमेश्वरा, मज पाप्यावर दया कर. हालेलुया, हालेलुया. तुम्ही कुठल्या गटात येता? चेक करा. तुम्ही कोणत्या भागात येता? तो म्हणतो त्याप्रमाणे मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, मी चर्चला जातो, मी दान देतो, दशमांश देतो. कदाचित तुम्ही म्हणाल मी चर्चच्या खुर्च्या लावतो, साफ करतो, प्रवचन मांडतो, मी इकडे जातो, सेवेला तिकडे जातो. तो सत्य नाही. खोटी धार्मिकता, मीपणा जर असेल तर लक्षात घ्या, परमेश्वराला या गोष्टीचा वीट आहे. परंतु तो दुसरा काय म्हणतो? प्रभू, मज पाप्यावर दया. हा खरा धार्मिक आहे. प्रियांनो, तुमची आणि माझी ही वेळ आहे आम्ही परीक्षा करण्याची. जाता जाता सांगू द्या, जर तुम्ही परीक्षा केली असेल तर तुमच्या लक्षात येईल. मग फसवणुकीचे शाप किंवा त्याचे परिणाम आम्हाला पाहायला मिळतात. आणि मग आलिशा म्हटला, खरंच तू कुठे गेला नव्हतास? हालेलुया. खरंच कुठे गेला नव्हतास काय? नाही, तुझा दास इकडेच आहे. लक्षात घ्या, खोटं बोलण्याचा परिणाम काय झाला माहिती आहे का? आलिशाने तिथं शाप दिला, तुला व तुझ्या घराण्याला निरंतरचे कोड लागून राहील. आणि बायबल म्हणतो तो त्या क्षणी कोडी झाला. हालेलुया. कोण कोडी झाला? गेहजी शापित झाला. गेहजीमुळे त्याची पत्नी शापित झाली असेल, त्याचे आई वडील शापित झाले, लेकरं शापित झाले, त्याचे वस्तू, शेती, उत्पन्न जे काय होतं त्या प्रत्येक घरातल्या वस्तूवर म्हणजे घराण्यावरती निरंतरचे शाप आलेले आहेत. शाप वाईट आहेत, शाप चांगलं करत नाहीत. तुम्हाला माहित आहे का? आज्ञाभंगामुळे शाप आले, फसवणुकीमुळे शाप आलेले आहेत. मग हे शाप वेगवेगळ्या प्रकारे
वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ऍक्टिव्ह होतात, काम करतात आणि त्या व्यक्तीचं जीवन नरकमय करून टाकतात. फसवीचे प्रकार शाप उडवून घेतात, तर खरेपणा किंवा सत्य जे आहे ते आशीर्वाद आणतात. मग पेत्राने विचारलं, एवढ्याला जमीन विकली काय? तुम्ही देवाशी लबाडी केली. मग तुम्ही देवाशी लबाडी केली साधी गोष्ट नाही, मरणाचा शाप काम केला आणि असा तडाखा बसला की हनन्या आणि सफीरा जागेवर पडून खलास झाले. देवाच्या प्रिय लोकांनो, फसवेगिरी जर तुमच्याकडून होत असेल तर सावध राहा, तुमचा नाश तुमच्या जवळ आहे. जर तुम्हाला आज पवित्र आत्मा सांगत आहे की तू इथं फसवलेला आहेस, तिथं फसवलेला आहे, खोटं रिपोर्टिंग केलेलं असेल किंवा खोटी बेरीज केली असेल, कोणाला तरी खोटं सांगितलं असेल, परंतु अजून तुम्ही जिवंत आहात, तर लक्षात घ्या, शरीर जरी तुमचं जिवंत असेल तर आत्मिक जीवन चेक करा, आत्म्यात तुम्ही मेलेले नसावेत. जर आत्म्यामध्ये मेलेला असाल तर तुम्ही देवासाठी काहीही करू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं? आम्ही पश्चाताप करावा का? होय, प्रभूने आम्हाला एक संधी दिलेली. आम्ही धार्मिक असावेत परंतु फसवणारे नसावेत. आम्ही धार्मिक असावेत परंतु मनात कपट करणारे नसावेत. आम्ही धार्मिक असावेत परंतु गर्विष्ठ नसावेत. आम्ही धार्मिक असावेत परंतु लीन आणि नम्र सहनशील असावेत. आम्ही धार्मिक असावेत, आम्ही ख्रिस्तासारखे असावेत. हालेलुया. या आपण आपल्या जागेवरती पायावरती वराव्या आणि परमेश्वरच्या समोर स्वतःला घेऊन जाऊया. आणि जर पवित्र आत्मा तुम्हाला आजच्या वचनातून दाखवत आहे की इथं तुला पश्चाताप करणं गरजेचं आहे, कारण तू फसवलेला आहे. मग तुम्ही नवऱ्याला, बायकोला, कोणालाही फसवलं असेल, तुम्ही इतरांना फसवलं असेल, तुम्ही देवाला फसवलं असेल, तुम्ही वचनासाठी फसवी केली असेल, तर प्रभू तुम्हाला संधी देते की तुम्ही पश्चाताप करा आणि देवाला सांगावं, प्रभू मला क्षमा कर आणि मला शुद्ध कर, पवित्र कर, सत्यात टिकून राहण्यासाठी मला मदत कर, सत्य माझ्यामध्ये काम करू दे, तुझं वचन माझ्यामध्ये येऊ दे. या प्रार्थना प्रार्थना करा, पश्चाताप करा आणि प्रभूला सांगा, प्रभू मज पापावर दया कर, मला क्षमा कर, माझ्यातील ते खोटेपणा ते काढून टाक, ती खोटी जीभ, ते खोटं शिक्षण जे माझ्याकडून जाते मला क्षमा कर, माझ्या जिभेचं रूपांतर होऊ दे. प्रभू तुला असत्याचा वीट येतो, प्रभू मला क्षमा कर, आतापर्यंत मी असत्य वागलो, बोललो, सांगितलं असेल, आता मला सत्यात चालण्यासाठी, वचनात राहण्यासाठी मला तुझं कृपा कर. पवित्र पवित्र थोर स्वर्गीय सेनाधीश बाप्पा, आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. आज आम्ही पाहिलं धार्मिक परंतु फसवणारे. होय प्रभू, बऱ्याच वेळा आम्ही धार्मिक बनतो परंतु आम्ही फसवी देखील करतो. आम्ही उघडपणे गपचूप अंधारात आणि कोणाला न दिसता फसवण्याचा प्रयत्न करतो. प्रभू आम्हाला क्षमा कर. आज तुझं वचन आमच्यापर्यंत आलेलं आहे, तुझ्या वचनाच्या प्रकाशाने तो आम्हाला प्रकाशित केला. तो असत्याचा, खोटेपणाचा अंधकार, तो स्वभाव माझ्यातून येशूच्या नावात काढून मला धु आणि शुद्ध कर. आणि प्रभू मला धार्मिक बनव, कपट नसणारा, मला धार्मिक बनव, तुझ्या इच्छेप्रमाणे असणारा, मला धार्मिक बनव, तू सत्यामध्ये चालणारा, मला धार्मिक बनव, तुझा पुत्र येशू याच्यासारखा असतो. प्रभू मी प्रार्थना करतो, ज्याने ज्याने पश्चाताप केला, येशूच्या नावात पश्चातापाला खरं फळ देण्यासाठी आणि तुझ्याने आमची भेट होईपर्यंत आम्ही सत्याला धरून चालावं, सत्यात टिकावं म्हणून तू आमची मदत कर. सत्य तू आहेस, तुझं वचन आहे ते आम्ही खावं आणि आमच्या वागण्या, बोलण्यात, आमच्या रक्तात ते सत्य भिन्न जाऊ देत. देवा तू स्पर्श करा मला, आमच्यातील तो सर्व खोटेपणाचा आत्मा, लबाडीचा आत्मा, द्वेषाचा, खोट्या साक्षीचा, फसवणारा आत्मा येशूच्या नावात काढ. सत्याच्या आत्म्या, पवित्र आत्म्या, आम्ही तुला विनंती करतो, आमचा जिभेचा आणि आमच्या मनाचा, हृदयाचा ताबा घे, आमच्यामध्ये तू विराजमान. आणि प्रभू सत्याची कास धरून चालण्यासाठी बाबा प्रत्येकाचं सहाय्य कर. तर आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित केलंस, धन्यवाद करतो. आता आम्ही विभक्त होत असताना आम्हा सर्वांचा ताबा तुझ्या हातात, तुझी दया आणि तुझी कृपा करू. त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये. प्रभू हे वचन जे लोक ऐकतील आणि पाहतील, येशूच्या नावामध्ये सत्य त्यांच्या जीवनामध्ये काम करू दे, सत्य त्यांना प्रगट होऊ दे आणि असत्याची सर्व कामं आणि शाप येशूच्या नावामध्ये नाही. धन्यवाद करतो प्रेमळ बापाची भक्तीने प्रार्थना शोध, सर्व सन्मान आणि गौरव तुला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐक पित्या. आमेन आमेन. आता देवचं बाप, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा या त्रैकाची प्रीती, कृपा, शांती, पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि मार्गदर्शन तुम्हा सर्व सत्य आतापासून सदा सर्व काळ असो. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना संपलेली आहे.